नमस्कार. कोयना पट्ट्यामध्ये पडत असलेला लगातार पाऊस आणि त्यामुळं कृष्णा नदीची वाढलेली पातळी ही गेल्या 2 दिवसांपासून लगातार वाढत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाखाली सध्या सकाळी 10 वाजता पाण्याची पातळी ही 42 फूट 7 इंच इतकी होती आणि ती वाढतच चाललेली आहे. आता कोयना धरणाचे जे वक्र दरवाजे 13 उघडे होते, त्यापैकी 11 दरवाजे उघडे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 3 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. खरं तर कोयना धरणाच्या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. सांगलीमध्येही पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळं ही पाण्याची पातळी दुपारपर्यंत थोडीफार खाली येण्याची शक्यता आहे. परंतु आता आपण पाहू शकताय, आपण सध्या कर्नाळ ते पद्माळे रोड, डिग्रज रोड या रोडवर उभे आहोत. या रोडवरही पाणी साठलेलं आहे आणि वाहतूक इथून जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक असतील, गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, त्यांची वाहतूक या ठिकाणी बंद झालेली आहे. आपल्याबरोबर या गावातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय आता 40 फुटाच्या वरती पातळी आहे, येण्या जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे, काय सांगा? आता 2019ला पूर आलेला होता, त्यावेळी 52-55 फूट पातळी होती. 2021 आलेला होता, त्यावेळी पण ते आसपास होती. 24ला पण 49 फुटापर्यंत पातळी होती. तर ह्यावेळी कोयना पट्ट्यात पाऊस भरपूर पडलेला आहे. त्यामुळं तिथली नवजाव तिथल्या शेतं पाणी 123 इंच पाणी इतकं पाणी म्हणजे पाऊस पडत होतं. त्यामुळे तिथं कोयना धरणात पाणी भरपूर प्रमाणात पाण्यासाठी साठलेला आहे आणि त्या साठलेला पाणी कोयना धरण पूर्णपणे क्षमतेनं भरलेलं आहे. काल तर 13 दारं उघडली होती. 13 दारं उघडले ते 1,03,000 क्युसेसने पाणी चालू होतं. ते पाणी कृष्णा नदीचं पाणी येतं, ते कोयनातली पाणी. त्या पाण्यामुळं कराड, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्ह्याला त्या पाण्याचा दणका बसतो. आणि ह्याच परिस्थितीत सरकारनं शक्तीपीठ रस्ता ह्याच पट्ट्यातून बागायत आमच्या सांगली जिल्ह्यातून कर्नाळ, पद्माळ, सांगलीवाडी ह्या बागायत पट्ट्यातूनच शेतकरी पूर पट्ट्यातूनच हा रस्ता निघाला आहे. शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी जातात. पूरपट्टा भरपूर प्रमाणात आहे. आता बघतायच तुम्ही 42.8 फुटाला जर ही परिस्थिती असेल तर, आणि आता सध्या पाऊस उघडला आहे आणि जर हा पाऊस उघडला नसता तर किती पाणी येणार. आणि ह्याच पूरपट्ट्यातनं आणि ह्याच परिस्थितीत जर हा शक्तीपीठ रस्ता जर गेला तर पद्माळ गाव तर पूर्णपणे उद्ध्वस्तच होणार आहे. कसबी डिग्रस, मौजी डिग्रस, सांगलीवाडी आणि कर्नाळमध्ये पाणी टच होतं. या कर्नाळमध्ये जर शक्तीपीठ रस्ता झाला तर कर्नाळ गावासह पूर्ण गावी बाधित होऊन कर्नाळ गावसुद्धा स्थलांतरित करावं लागेल. त्यामुळं हा शक्तीपीठ रस्ता होऊन देऊ नये. सरकारनं सुद्धा ह्याचा गांभीर्याने विचार करावा आणि हा पूरग्रस्त भागातून हा शक्तीपीठ रस्ता अजिबात नेऊ नये. कारण लोकांचे बागायत जमिनी आहेत. पाणी जर का आता हे पुराचं पाणी जर ओसरलं तर आमच्या जमिनीतून जर रस्ता जर झाला तर, आता सध्या रस्ता जर झाला म्हणजे आता जर पूर ओसरला तर 1 महिना पाणी रानातनं येत नाही, रानात काही जमिनीमध्ये करता येत नाही. आणि जर का शक्तीपीठ रस्ता जर झाला तर 2-2, 3-3 महिने ह्या रस्त्याकडनं जे बागायत क्षेत्र आहे, 1 एकर 2 एकर असं रान आहे तसं पडून राहणार आहे. त्यामुळं ह्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करून हा शक्तीपीठ रस्ता आमच्या सांगली जिल्ह्यातून महामार्ग हा रद्द करण्यात यावा, ही आम्हाला आमची विनंती आहे. आमच्याबरोबर आता ज्यांच्या घरात सध्या ह्याला पद्माळ गावचे 2 शेतकरी आहेत, त्यांच्या घरात आता उंबऱ्याला पाणी लागले या आणि 2-3 फूट पाणी वाढलं तर त्यांच्या घरात पाणी जाऊ शकतं. या ते पण शेतकरी आमच्यासोबत आहेत, ते आहे तिथं. नक्कीच या निमित्तानं शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा जो घाट घातलेला आहे, तो शक्तीपीठ महामार्ग याच पद्माळे असेल, कर्नाळ असेल या गावामधून जातोय आणि सध्या फक्त 40 ते 42 फुटावर पाण्याची पातळी असताना ही अवस्था जर निर्माण होत असेल तर या ठिकाणी जर महामार्ग केला, शक्तीपीठ महामार्ग केला आणि त्याचा भराव आजूबाजूच्या रानांमध्ये पडला तर इथं जर जे साठणारं पाणी आहे महापुराचं, ते महिनोन्महिने आहे त्याच अवस्थेमध्ये राहणार आहे आणि त्यामुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, परंतु हा ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी मागं घ्यावा अशा तऱ्हेच्या भावना या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत
होत आहेत. आपल्याबरोबर पद्माळे गावचे काही शेतकरी आहेत, त्यांच्याही घरामध्ये रानामध्ये पाणी शिरलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. मामा काय सांगाल, कुठं आता पाणी तुमच्या घरामध्ये शिरलेलं आहे? दरवाजात पाणी आलेलं आहे. सध्या परिस्थिती 2005, 2019, 2021 त्या आम्ही करणार आहे. विदर्भ मराठवाड्यातले काय करणार आहे तुम्ही? तिथलं पाणी नाही की म्हणून आमचं तिथलं पाणी नाही. 86,000 कोटी या पाण्याकरता खर्च करा. रस्ता करून काय आमची राहणं काय आम्ही आमची बोरं काय देशवेळेला लावलं काय कशा करता शक्तीपीठ पाहिजे? पण मागणी आहे का आमची त्याच्याबद्दल? कोणी मागणी केली आहे का तुम्हाला? कशा करता करायला लागते? कशाला पैसे उधळपट्टी करायला आहे? रस्ता असताना दोन्ही बाजूला त्या रस्त्याची गरजच काय? आता आम्ही ह्या पाण्यात जे उभारलो होते आमची शेतीजवळच आहे. इथं घरात पाणी आहे म्हणून शेतीकडे आलो. शेतीला पाणी चिटकायला लागले आता जवळजवळ. आता घरात पाण्याची अवस्था कशी आहे? कुठपर्यंत पाणी मी दारात आले. घरात आलेलं नाही अजून. दारात आले म्हणजे घरात आल्यागतच आहे. आम्हाला सगळा संपर्क तुटलेला आहे जवळजवळ. आम्ही काय केलं पाहिजे या गोष्टीला? मुख्यमंत्री काय 86,000 कोटी आम्हाला देतात घरात आणून? कशा करता करायला ते विचारा तर त्यांना. तुमच्या माध्यमातून जर विचारलं नाही तर त्यांना कोण विचारण्यास झाले सगळं हाणार. आता मतं चोरी होत्यात म्हटलं ते रस्ता पण चोरी जाणार की आमचा असं होणार. खरं तर खूप मोठ्या मुद्द्याला या शेतकऱ्यांनी हात घातलेला आहे. देशांमध्ये मतांची चोरी होते, तसे रस्त्यांचीही चोरी भविष्यामध्ये होऊ शकते. त्यामुळं रस्त्याची म्हणजे त्या अर्थाने म्हणत नाहीत, त्यांना जो त्या निमित्तानं जो येणारा निधी आहे त्या निधी पळवण्याचं एक षडयंत्र या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. 50,000 कोटी रुपये या महामार्गाच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे, असं शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी आरोप केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मामा, तुमचं नाव काय, गाव कुठलं आणि काय आता? आणि सध्या पूर परिस्थिती बघितली किंवा 42 फूट आता जी काय पाण्याची पातळी आहे त्या अवस्थेला काय इथं समक्ष आता व्हिडिओ चित्रण होतच आहे. तर शक्तीपीठ झाल्यानंतर तर काय अवस्था होईल? तर शक्यतो पद्माळे, कर्नाळे, मौजे डिग्रज आणि कसबी डिग्रज ही गावं तर विस्थापितच करावी लागतील. भराव टाकून जर हा रस्ता होणार असेल तर 100% ही गावं विस्थापित होणार आहेत. आणि शिवाय प्रस्तावित अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीची टांगती तलवार आमच्या डोक्यावर आहेत. त्यामुळं शासनानं याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि हा प्रस्ताव शक्तीपीठ रस्त्याचा जो प्रस्ताव आहे तो रद्द करावा, जेणेकरून कारण यापूर्वी जे विस्थापित झालेले आहेत, जे प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांना अद्याप त्यांची मदत मिळालेली नाही शासनाकडून. आणि शिवाय सोशल मीडियावर हे सरकार आर्थिकदृष्ट्या भिकेकंगाल झालेलं आहे अशी प्रतिमा आहे. त्यामुळं शासनाकडून भरीव मदत मिळेल हे विशेष होऊ शकत नाही. त्यामुळे लोक म्हणजे एक जमिनीतनं तर विस्थापित होणारच आहेत, जमीन त्यांची जाणारच आहे, शिवाय त्यांच्या प्रापंचिक अडचणीतून ते विस्थापित होणार आहेत. त्यामुळं सरकारनं हा प्रस्ताव रद्द करावा ही प्रामाणिक विनंती सरकार. नक्कीच या निमित्तानं शक्तीपीठ महामार्ग जो या या गावामध्ये आत्ताच अवस्था ही आहे, तर शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर ही सगळीच्या सगळी गावं विस्थापित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि त्यामुळं शासनानं हा शक्तीपीठ महामार्ग पाठीमागं घ्यावा, याचं काम बंद करावं, मोजण्या ज्या सुरू आहेत त्या बंद कराव्यात. आणि या माध्यमातून जे होणारं शेतकऱ्यांचं शोषण आहे, शेतकऱ्यांची पिळवणूक आहे, शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीचं अस्तित्व यामुळं राहणार नाही. ते पुढची पिढी कोणत्या आशेवर जगणार, अशा तऱ्हेचा प्रश्नही या निमित्तानं शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.